त्याच्यातले मला जे वाटतंय ते प्रश्न. हा चला, पहिला प्रश्न पान नंबर 29 काढा. पान नंबर 29, पान नंबर 29 काढा. काढलं? पान नंबर 29 काढला? हा, त्याच्यातला पहिला प्रश्न. अजित पवार कोणत्या विधानसभा मतदारसंघाचे सदस्य म्हणून कार्यरत होते? ते बारामती या विधानसभा मतदारसंघाचे सदस्य म्हणून कार्यरत होते. बरोबर ना? आता अजित पवारांवर प्रश्न का बरं? कारण की ते उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचं निधन झालेलं आहे विमान अपघातात. दुसरा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये राजाजी उत्सव कोठे करण्यात आला? राजाजी उत्सव नवी दिल्ली. हा, कुठे? ज्याने टिक मारलेली नसेल उत्तरांवर टिक मारत चाला. बरोबर आहे की नाही? आणि आपलं हे झाल्यानंतर मग त्याची रिव्हिजन मारून घ्यायची, कारण हे चांगली प्रश्नपत्रिका बनवलेली. चला, तिसरा प्रश्न, G7 शिखर परिषद, G7 शिखर परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? G7 च इविया फ्रान्स. G7 च जे 2026 चं आयोजन आहे ते कुठे करण्यात येणार आहे? इविया फ्रान्स. इविया फ्रान्स येथे करण्यात येणार आहे. 4 नंबर, दिवंगत धर्मेंद्र सिंग देओल है ना, यांचे नुकत्याच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? पद्मविभूषणने त्यांना सन्मानित करण्यात आले होते आणि त्यांचं निधन झालंय. त्यांचंही निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रश्न. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सुनेत्रा पवार. त्याच्यानंतर 6वं, प्रथमच रणजी करंडक स्पर्धेचे अजिंक्यपद कोणत्या संघाने मिळवले? जम्मू काश्मीर या संघाने रणजी स्पर्धा, जी की भारतातली स्पर्धा आहे, ती स्पर्धा पहिल्यांदा जम्मू काश्मीर संघाने जिंकलेली आहे. तर जम्मू काश्मीर संघाच्या कॅप्टनचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. तुमचं काम राहील तिथे त्या कर्णधाराचं नाव काय आहे ते लक्षात घ्यायचं. जम्मू काश्मीर येथे, जम्मू काश्मीर या संघाने हा रणजी करंडक पहिल्यांदा जिंकलेला आहे. 2026 चा प्रजासत्ताक दिन सोहळा, यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची थीम काय होती? दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला प्रत्येक राज्य एक चित्ररथ सादर करतो आणि त्या चित्ररथामध्ये आपल्या महाराष्ट्राने गणेशोत्सव म्हणजेच आत्मनिर्भरतेचं प्रतीक ही थीम वापरली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, महाराष्ट्र परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटी महामंडळाने 55 आसनी, किती आसनी? म्हणजे 55 सीट असलेली बस सुरू करण्याची घोषणा केली. त्या बसचं नाव काय? त्या बसचं नाव आहे राजमाता जिजाऊ बस. 55 आसनी बस सुरू करण्याची घोषणा केली आहे आणि त्या बसचं नाव आहे राजमाता जिजाऊ बस. नेक्स्ट 9 नंबरचा प्रश्न पण चांगला होता की 13 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारं पहिलं राज्य. जे 13 वर्षाखालील जे ही मुलं आहेत ते इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे वापरू शकत नाही, तर ते पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न तर आपण आपल्या वर्गातच पाहिला होता, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. नाव व्यवस्थित पाहायचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ग्रंथ ग्रंथ, पोथी पोथ्या, साल साली, माहिती माहित्या. याच्यात जोडी चुकीची कोणती आहे? माहितीचं अनेक वचन काय होतं? माहितीच होतं. माहित्या होत नाही, असे 2-3 शब्द आहे. युवती, युवतीचं पण युवतीच होतं. समजतंय ना? अजून एक शब्द आहे ज्याचं अनेक वचन होत नाही, चांदणी. 2-3 अपवाद आहेत. त्या अपवादांमध्ये येत आहे शाळाचं, पण ते अपवादांचे जे प्रश्न आहेत, शेवटचा 6 नंबरचा 8 नंबरचा जो प्रकार आहे का कोणाकडे? कोणाकडे आहे का? बाळासाहेब शिंदे. हा द्या. 8 नंबरच्या प्रकारामध्ये असे 6 शब्द दिलेले आहे. त्याचं अनेक वचन होत नाही. नाही, ते लेडीज शब्द आहेत, ते वाचताना तुम्ही, पण ठीक आहे मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या.
अनेक वचन. हा, खालील नामांचे अनेक वचनात रूप बदलत नाही. कोणते कोणते पारे? युवती. युवतीचा आपल्याला वाटतं युवत्या होईल, पण होत नाही. पहिला शब्द युवती. दुसरी तरुणी. दुसरं आहे तरुणी. तरुणीचं बी तरुण्या होतं, पण तरुण्या करत नाही. तसं तसं राहतं. तरुणीचं तरुणीच. त्याच्यानंतर लाली. लालीचं पण लाल्या होतं, पण लाल्या करत नाही. लालीचं लालीच राहतं. त्याच्यानंतर दासी. एक वचन काय रे? दासी. अनेक असतील तर काय म्हणू? दास्या. काय म्हणू? पण दास्या होत नाही. तर हे ते नियम जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर दृष्टी. दृष्टी. दृष्टीचं काय होतं? दृष्ट्या होतं, पण होत. पहा, लिहून घ्या तिथे. खालील नामांच्या अनेक वचनात बदल होत नाही. कोणते कोणते? एका खाली एक लिहून घ्या. दासी, दृष्टी, वळू. वळू वळवा होत नाही, वळूच राहतो. वस्तू, बाजू, लाली, युवती, तरुणी. हे 8 शब्द आहे ज्यांच्या की वचनात बदल होत नाही. चला नेक्स्ट. आता एक झाला माहिती. माहिती. माहितीचं माहित्या होतं, पण करत नाही. ग्रंथ. ओके. पोथी पोथ्या. ओके. साल साली. ओके, पण माहिती माहिती हे चुकीचं आहे. गटात न बसणारे ताग, अंबाडी, कापूस, रेशीम. रेशीम कापड. ताग हे पिकवलं जातं. अंबाडी ही बी पिकवली जाते. कापूस आपण पिकवला जातो, म्हणजे जमिनीतून निघतो. पण रेशीम हे जमिनीतून निघत. ते किड्यांपासून तयार केलं जातं. समजतंय? हा, म्हणून रेशीम हे उत्तर. रेशीम झाडाला उगत नाही. रेशीम झाडाला उगत. रेशीम हा तयार केला जातो त्या किड्यांपासून, रेशमी किड्यांपासून. ताग आपण जसं आपण कापूस काढतो तसाच ताग काढला जातो. अंबाडी पण सेम तशीच काढली जाते. बरोबर? म्हणून उत्तर आहे रेशीम. गटात न बसणारे पद ओळखा. चैत्र, गुढीपाडवा. करेक्ट. चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय राहतो रे? गुढीपाडवा. त्याच्यानंतर अश्विन, दसरा. बरोबर. त्यानंतर शेवटचं बाहेर आहे फाल्गुन, होळी पौर्णिमा. हे बी बरोबर आहे. 3 नंबरचं जे भाद्रपद, नागपंचमी हे चुकीचं आहे. नागपंचमी केव्हा राहते मग? श्रावण महिन्यात. तिथे लिहून घ्यायचं. मग भाद्रपदला गोल करायचं आणि तिथे श्रावण लिहून घ्यायचं. या प्रश्नातील 14 नंबरचा प्रश्न. सारखेपणामुळे 3 संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा. याच्यातले 79, 53 आणि 89 ह्या मूळ संख्या आहे. 79, 53 आणि 89 या काय रे? मूळ संख्या आहे. 27 9 त्रिक 27 होतं. 3 नम 27 होतं. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात. नेक्स्ट 15 नंबरचा प्रश्न. एवढं मोठं वाचत बसायचं नाही वरचं, डायरेक्ट खाली. मणिपूरची इम्फाळ तर मिझोरामची ऐजवाल. शाबास. नेक्स्ट. लोकसभा 5 वर्ष तर राज्यसभा. शाबास. फुलपाखरू विजय तेंडुलकर तर मोरपिसे. आता हा प्रश्न कशावर आहे? कादंबऱ्यांवर आहे. फुलपाखरू ही कादंबरी विजय तेंडुलकरची आहे, तर मोरपिसे कोणाची? मोरपिसे आहे अनंत काणेकर यांची. महेंद्रसिंग धोनी हा एक खेळाडू आहे, तर सुनीता विलियम्स अंतराळवीर, म्हणजे जे अंतराळात काम करतात ते. बरोबर का? 19 नंबर. 25 आणि 3 28, 28 आणि 6 34, 34 आणि 9 43, 43 आणि 12 55, 3 6 9 12, पुढे 15, 55 आणि 15 70. 19व्या प्रश्नाचं उत्तर राहील 70. असे प्रश्न सुटले पाहिजे, तेव्हा टाइम पुरतो. 6 18 72, प्रश्नचिन्ह 2160. सायंत्रिक 3 ने गुणलं. 18 चौक 4 ने गुणलं. पहिले 3 न, मग 4 न, आता 5 न. 72 5 360. 300. ऑप्शन नंबर 4. गटात न बसणारी संख्या ओळखा. 23 34 49 64 83 106 135 166. पहिल्यामध्ये 11 प्लस, दुसऱ्यामध्ये 15 प्लस, तिसऱ्यामध्ये परत 15 प्लस, चौथ्यामध्ये 19 प्लस. बरोबर का? 2 2 15 झाले ना, म्हणजे गच्च्या तिथं जे किती पाहिजे होता? 17 पाहिजे होता. 34 आणि 15 19 49, 49 आणि 17 किती पाहिजे होता रे?
नाही होत नाही ते बी. मागून येऊ 35 31. शेवटचा बाहेर 166 आणि 135 मध्ये कितीचा फरक आहे? 31 चा फरक आहे. किती? कर गोलतडी 31 केलं आणि 106 ते 135 मध्ये 29 चा फरक. 29 आणि 6 135. उलट येतोय आपण. केलं टोपली मारली का? हा. त्याच्या मागे बाहेर 6 आणि 83 मध्ये कितीचा फरक आहे? 23. किती रे? मग हा 23 तो 29 आणि तो 35 म्हणजे 6 6 23 ना. आता 83 आणि 64 मध्ये कितीचा फरक पाहिजे? 17. पण आहे किती? 15. समजतंय का? कोण कोण टोपल्या मारतय? लास्टच्या याच्यात पाय 31 चा फरक आहे. हा किती? 135 मध्ये जर तू 31 टाकले तर 166 होता. बरोबर का? आता 135 आणि 106 मध्ये कितीचा फरक? 29. लिहिलंय तरी तर 29 31. समजतंय? मग पाय मागून आता 31 29. आता किती पाहिजे होतं? 27. 31 29 27 -2 येतोय ना तू. 83 आणि 106 मध्ये फरक कितीचा? 23. किती पाहिजे होता? 27 पाहिजे होता ना. 27 पाहिजे होता ना. तो ते 27 29 31 असा सिक्वेन्स फॉलो होईल. चाल पुढे जाऊ दे. पुढे पाहू अजून. पुढे पाहू अजून. 83 आणि 64 मध्ये कितीचा आहे? 19. ठीक आहे. आणि 64 आणि 49 मध्ये म्हणजे उत्तर जे ते 64 आणि 83 मध्ये. उत्तर काय आहे? 64 आणि 83 मध्ये. आता लक्ष दे रे. 11 13 15 17 19. हा 29 आणि 31 कस काय कुठला? बर शोधा रे. दुसरं काही सापडतंय का अजून? 11 15 15 आणि 4 19 19 68 68 आणि 23 68 आणि 23 मूळ संख्या प्लस केल्या. बरं पहिल्यामध्ये 11 आहे मग 15 आहे आणि तिसरी बी तर 15 आहे. मग नाही ते कसं आहे पाय. आता लक्ष दे. पहिल्यामध्ये 11चा फरक आहे. पहिली टोपली मार. दुसऱ्यामध्ये पाहिजे होता मग 15 घेतलाय त्याने. घेतला 11 आणि 4 15. मग 15 आणि 4 किती झाला पाहिजे होता? 19. म्हणजे 49 आणि 19 68 पाहिजे होता. तिथे 64 आलाय. 68 पाहिजे होता. तिथे किती आलाय? 64 आलाय. मग 19 19 आणि 4 23. 68 आणि 23 किती रे? 81 91 नाही होते. सापडतोय काही क्ल्यू? बार दुनी 24 1 कमी. 12 त्रिक 36 2 कमी. 12 चौक 48 1 जास्त. 12 पंचे 60 4 जास्त. शोधा शोधा पटकन. गोल करा. प्रश्न क्रमांक 21 ला गोल करा. केला? केला का? 22 नंबर वर या. या 22 वर. DGKN. D ले 4 G ले 7 11 किती रे? 14. 4 आणि 3 7 7 आणि 4 11 11 आणि 3 14 14 आणि 4 18. पहिल्यामध्ये 3 दुसऱ्यामध्ये 4. पहिल्यामध्ये 3 दुसऱ्यामध्ये 4. समजलं का? टोपल्या मारताय ना. पहिल्यामध्ये पाहिजे 4 आणि 3 7. ABCD रोज लिहायला सांगितले तर वेळ लिहताना तुम्ही 4 आणि 3. अरे D 4 लिहिला का? G किती आहे? हा 4 आणि 3 टोपली मारून प्लस 3 टाका तिथं. हा 7 आणि 4 11. पहिल्यामध्ये किती वाढवले? दुसऱ्यामध्ये
हा आता तिसऱ्यात पाय 11 आणि 3 14. 14 म्हणजे n, म्हणजे पहिल्यात 3 दुसऱ्यात 4 परत पहिल्यात 3 दुसऱ्यात 4 n प्लस 4 14 आणि 4 18. उत्तर आर. 18 नंबरचा आर आहे ना. पाय बरं तेच उत्तर आहे का? आहे का? प्रश्न क्रमांक 23. अशी प्रश्नपत्रिका सोडवणी पडते. तुम्ही जर एकदम विचार करी सोडवशाल तर बिलकुल टाइम पुरणार नाही. HQJOLMNK अशा परिस्थितीत काय करायचं? पहिल्या अक्षरांवर खेळायचं. पहिलं अक्षर काय आहे? 8. पहिलं अक्षर काय आहे? दुसऱ्यातलं पहिलं अक्षर 10. तिसऱ्यातलं पहिलं अक्षर 12. चौथ्यातलं पहिलं अक्षर 14. 8 10 12 14 16. पीने सुरू होणार ऑप्शन 1 नंबर आणि 3 नंबर म्हणून दुसऱ्यावर जावं लागेल. ठीक आहे. दुसरं घे क्यू 17 15 13 11 9. आय पी आय ऑप्शन नंबर किती सेकंदात सुटलं? 10 सेकंदात. अशा परिस्थितीत काय करायचं? पहिलं अक्षर प्रत्येक याच्यातलं लाईन न जाऊ द्यायचं. त्याच्यात आपल्याला समजतं सगळ्यांमध्ये 2-2 वाढताय आणि दुसऱ्या अक्षरामध्ये 2-2 मायनस होत आहे. समजलं का? कोणाकोणाला समजलं होतं? शाबास. पुढे प्रश्न क्रमांक 24. ABCD या चौघांचे वय अनुक्रमे 25 24 15 3 वर्ष असल्यास त्यांचे एकूण वय किती? 25 24 49 49 3 52 52 15 67. 1 नंबर ऑप्शन. काय करायची होती? त्यांचे एकूण वय किती? काही विशेष चालू आहे का? काहीच विशेष चालू नाही. पुढे जर 6.5 म्हणजे 6 5 बरोबर y 20 तर y ची किंमत काढा. हे बाय रे 6 5 बरोबर y 20 म्हणजे 20 कोणासाठी रे? 5 साठी. 5च्या पाड्यात 20 येतो. 5 चोक मग 6 चोक y बरोबर 24. 6 5 असं लिहा. 6 5 त्याच्या खाली लिहा y 20. 6 5 त्याच्या खाली लिहायचं y 20. वायचा पीचा 5चा मित्र कोण? 20. 5चा मित्र कोण? 20. तर 6चा मित्र कोण? 5 चोक 20. तिकडे 4 न गेलंय तर इकडे बी 4 न करावं लागेल कारण टॉपिक कोणता आहे? गुणोत्तर. गुणोत्तर दोन्हींना सारख्या पाड्याने भाग गेला पाहिजे. 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते? 1 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर चे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर सांगा. 1 मिलीमीटर म्हणजे किती? सेंटीमीटर मध्ये घेऊन जावं लागेल. 1 मिलीमीटर मध्ये 1 सेंटीमीटर मध्ये. एक तर सेंटीमीटर मध्ये दोघं घेऊन जा किंवा दोन्ही मिलीमीटर मध्ये घेऊन जा. येतंय लक्षात? कशात घेऊन जाता? कशात घेऊन जाता? मिलीमीटर मध्ये घेऊन जा. तुम्हाला माहितीये का पण मिलीमीटर? मिलीमीटर माहितीये का? 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 100. लिहा 1 मिलीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आलं? लिहिलं का तिथे? 1 मिलीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. घे मग दोन्ही सेंटीमीटर आता. 100 सेंटीमीटर डबल डॉट 1 सेंटीमीटर. 100 1. 4 नंबर ऑप्शन. उत्तर तेच आहे का? चेक कर. चुकलं ना? चुकलं का? हा मग 1 मिलीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होत नाही. म्हणजे नॉलेज चुकलं. हा 10 मिलीमीटर बी होत नाही. करा गोल. गोल केला? गोल केला का? आता या गोलला काय करायचं? पूजा करायची त्याची. या गोलमध्ये शिकायचं की 1 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर होता आणि किती सेंटीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर होतो. कुठे शिकायचंय? ChatGPT खोलायचं, तिथे पाहायचं. सांगा 1 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर. आहे कोणाचा मोबाईल? पाय रे गणू. टाक. ChatGPT आहे का पण त्याकडे? हा शाबास. टाक भाऊ. 1 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर होते असं म्हण. तोंडानं म्हण. सापडतंय? गुगलला टाक नाही तर. शाबास. नेट लागतं का रे त्याले? ChatGPT ले
शाबास. असाच माणूस पुढे जातो. हसणाऱ्याने ते दातडे दाखवता. आलं भाऊ? किती आलं? लिहू भाऊ. 1 मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर. 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरशी गुणोत्तर असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते? 1 मिलीमीटर म्हणजे किती रे? 10 सेंटीमीटर. मग 10 आहे तर 10 सेक द्यायला पाहिजे होतं ना. 10 सेक द्यायला पाहिजे होतं ना. उत्तर 3 नंबर दिलाय ना. ऑप्शन काय पाहिजे होतं? 2 नंबर घ्या. 10 सेक. उत्तर काय आहे? 1 मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर होतं ना. मग 10 पहिले पाहिजे होता आणि 1 नंतर पाहिजे होता. 10 1. ऑप्शन नंबर 2 उत्तर लिहा. पान नंबर 30 वर. पान नंबर 3 प्रश्न क्रमांक 27. जतीन, नितीन, मोहसिन यांचे वय अनुक्रमे 16, 24, 36, 16, 24, 40, 40 आणि 36, 76. किती? 76 आहे. तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढा. नितीनचं किती आहे? 24. मोहसिनचं किती आहे? 36. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 2 असा प्रश्न सुटला पाहिजे. बाकीचे प्रश्न वाचताय तोपर्यंत उत्तरही गेलं. जतीन, नितीन, मोहसिन यांच्या वयाचे वय अनुक्रमे 16, 24, 36 आहे. मग तो म्हणतोय नितीनच्या वयाचे. नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी. नितीन किती नंबरले? 2 नंबरले. नितीन किती नंबरले? 2 नंबर. 2 नंबर कोण? 24. 3 नंबर कोण? 36. 24 आणि 36. 12 दुनी 12 त्रिक 2 पुढे. एका रांगेत सार्थक मध्यभागी 30व्या क्रमांकावर उभा आहे. कितव्या? 30व्या. तो मध्ये उभा आहे. त्याच्या पुढे किती? 29. मागे किती? 29 दुनी 29 दुनी आणि तो मध्ये 1. किती झाले? एका लाईन मध्ये लोक किती झाले? शाबास. पुढे. या रांगेत श्रीकांत मागून 15व्या स्थानावर उभा आहे. या रांगेत श्रीकांत मागून 15व्या स्थानावर उभा आहे. तर रांगेत श्रीकांत पुढून कोणत्या क्रमांकावर उभा आहे? टोटल लोक किती झाले रे? 59. 59 मधून तो मागून 15वा आहे. तर तो पुढून कितवा राहील? काय करशील? काय करशील? कर मग. 44. व्यवस्थित विचार कर. 45. किती नंबर? 45 नंबरवर राहील तो. कारण तो मागून 15वा आहे. पुढून 44 आणि त्याच्यानंतर एक 45 तो. रांगेत 59 लोक आहे. नाही समजत आहे? आपल्याला एक जास्त पकडावा लागेल. का बरं? कारण एक माणूस पुढून बी आणि एक माणूस मागून बी जर जास्त येत असेल तर किती माणसं धरले जातात? पण आपण एक मायनस करतो. बरोबर आहे की नाही? पहा, एका रांगेत 3 लोक बसले. किती 4 लोक बसले. 5 घ्या. एका रांगेत 5 लोक बसले. 1 2 3 4 5 दिसताय. हा जो आहे मागून 2 नंबर. मागून आणि पुढून. मागून किती आणि पुढून 2 आणि 4. 2 आणि 4 आहे किती? मग 6 का बरं दिसताय? याला 2 वेळा मोजला आपण. मग त्याला बी 2 वेळा मोजावं लागेल. तो 15 आहे ना. ते 45. टोटल झाली 60. 15 मागून पुढून 45 टोटल झाली. पण लाईन मध्ये लोक किती आहे? 59. म्हणून तो पुढून 45 हवा असेल. चुकणारा प्रश्न होता. ठीक आहे. पुढे. एका रांगेत हेमंतच्या मागे 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहे. एका रांगेत हेमंतच्या मागे 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहेत. म्हणजे किती लोक आहेत त्याच्या मागे उभे? किती? 22 ना. हेमंतच्या मागे 10 लोक सोडून 12 लोक उभे आहे. म्हणजे ते 10 बी ते 12 बी. हेमंतच्या पुढे 12 व्यक्ती सोडून 10 व्यक्ती उभे आहे. परत पुढे बी 22. 22 आणि 22 हेमंत 1. लाईन मधले लोक समजले पाहिजे. आता विचार काही बी. तर मागून 33व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या कृतिकाचा रांगेतील पुढून क्रमांक कितवा? आता तोच प्रश्न आहे. शाबास. काय करशील? टोटल लोक तर सांगून दिले.
टोटल लोक किती? हा अरे नाही रे, 45 सांगले ना. 22 पुढे 22 मागे आणि तो एक 45. टोटल लोक किती आहे? मग त्याच्यामधल्या एका जणाचा नंबर जर मागून 33 हवा असेल तर पुढून कितवा? एक जास्त पकडणं पडेल. 33 आणि 13 46, म्हणजे जे 45 आहे ते आपल्याला 46 दाखवावं लागतील. उत्तर आहे 13वा. कोणाकोणाला समजलं? सेम 2 प्रश्न सारखेच होते. विनेगर मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? विनेगर माहितीये? कोणाकोणाला माहितीये विनेगर? हा काय राहतं? शाबास. काय आम्ल राहतं त्याच्यात? ऍसिटिक. खालीलपैकी कोणता दिवस रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? 14 जून. तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आहेत ना, तिथे खून करून घ्या उत्तराला. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा पिण्यासाठी उपलब्ध आहे? 0.3 0.3. झालेले प्रश्न रिवाइज करायचे. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात? श्वेत म्हणजे पांढऱ्या. मुद्दाम श्वेत टाकलाय की याला समजायला नको पाहिजे. व्हाईट ब्लड सेल्स, इंग्लिश मध्ये व्हाईट, मराठीत पांढऱ्या, आपल्या भाषेत दव्या. आणि श्वेत कोणत्या भाषेत आहे मग? संस्कृत. श्वेत. डाळींपासून कोणते पोषक तत्व भरपूर प्रमाणात मिळतात? प्रथिने भेटतात. डाळींपासून काय भेटतात भाऊ? प्रथिने. इंग्लिश मध्ये प्रोटीन. कांगो टेरियर हा कोणता प्राणी आहे? काय पडत नाही, भुंकू न शकणारा कुत्रा. काही कामाचा प्रश्न नाहीये. 36 नंबर. सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? पण कोणता सूर्यप्रकाश? सकाळचा सूर्यप्रकाश. कोणतं रे? ड जीवनसत्व. कोणतं? ड जीवनसत्व जर आपण घेतलं तर काय होतं? आपले कॅल्शियम चांगला येतो आपल्या शरीरात आणि हाड बळकट मजबूत होता. म्हणून म्हातारे लोक किंवा लहान मुलं जे 2 महिन्याचे 3 महिन्याचे त्यांना सकाळच्या कोवड्या उन्हात टाकतात, कारण त्यांचे हाड बळकट झाले पाहिजे. आपण बी जाऊ शकता. जर नाही गेलं तर काय करणार पडतं? मग कॅल्शियमच्या गोळ्या खाण्या पडतात. हे जे राहतात लोक इंजुरीवाले, सर पाय दुखता सर, असं होतं सर, तसं होतं सर, हे सगळे कॅल्शियमच्या कमीमुळे. मग डॉक्टर गेले ते डॉक्टर पाहिजे. डॉक्टर काय करतो? अशा पॉवरफुल कॅल्शियमच्या गोळ्या देतो त्यांना. किडन्या डॅमेज, कॅल्शियम तर जातो, पण तो कॅल्शियम काय म्हणतात त्याला? कॅल्शियम विरघळवणारी जी किडनी आहे ती डॅमेज होऊन जाते. पुढे डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे? क्षयरोग म्हणजे एड्स नाही रे, टीबी. टीबी. क्षयरोग म्हणजे कोणता रोग? टीबी. त्याच्यावर कोणता उपचार आहे? डॉट्स. पित्त हे कोणत्या वयात तयार होते? पित्त हे कोणत्या वयात तयार होते? यकृत. पित्त चांगलं राहतं शरीरासाठी का वाईट? सर एक तर चांगलं रे, वाईट? मी चांगलं सांगतो, तुम्ही वाईट सांगा. कोणाला माहितीये पित्त काय राहतं? वाईट राहतं ना शरीरासाठी. पित्त. सकाळी पित्त काढण्यासाठी काय करावं लागतं मग? ब्रश नाही रे, गरम पाणी पिणं पडतं. गरम पाणी पिताना लोक आपल्या शरीरात आपल्या शरीरात आपण दिवसभर खात राहता किंवा पेत राहता, काही ना काही करत राहता, त्याच्यामुळे शरीरात काय तयार होतो? गॅस. काय तयार होतो? गॅस. मग त्यालाच म्हणतात पित्त. जे काही आपल्या शरीरात एकदम अडकून जातं, मग आपल्याला आंबट डर येतील, किंवा मग त्रास होतो. तर ते पित्त राहतं. ते पित्त कुठं तयार होतं रे? यकृत मध्ये. जास्त तयार झाला तर मग आजार लागतं आपल्याला. घाण जर शरीरात जास्त दिवस राहिली तर काय होतं? शरीर खराब होतं, मग आजार लागतं लोकांना. बरोबर आहे ना? मग ते घाण काढण्यासाठी लोक काय करतात? सकाळी गरम पाणी पितात. लोकांना वाटतं गरम पाणी फक्त बारीक व्हायसाठी. बारीक व्हायसाठी नाही, आपल्या शरीरात जे घाण पदार्थ जे असे चिटकी जातात. आता पहा, हा एकदम स्वच्छ दिसतोय, पण असे काही धुळे जे निघतच नाही, याच्यावर चिटकून जाते ती. मग ते शरीरातला जो चिटकलेला पदार्थ आहे, समजा एखादी चिंगम नाडी चिपकाई दिलं तर निघेन का? एकदम रगडी काढणं पडेल. मग त्याच्यासाठी ते आपण गरम पाणी प्यायलं की ते निघत चालतं. मग रोज थोडं निघत चालतं, मग शरीर आपलं साफ होत चालतं. म्हणून लोक सकाळी गरम पाणी पितात. गरम नाही बी प्यायलं, थंड बी प्यायलं तरी बी निघतं ते, पण गरमानं चांगलं निघतं थोडस. बरोबर आहे ना? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. बटाटे, कांदे
यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? कोंब येऊ नये म्हणून. कोंब ऑटोमॅटिक येतात त्यांना. जर तुम्ही त्यांना ओले करून ठेवले फडक्यात बांधून तर कोंब सकाळपर्यंत येऊन जातात. पण त्यांना याले नको पाहिजे बा कोंब, तर त्याच्यासाठी काय गॅमा किरणांचा मारा केला जातो त्याच्यावर. पुढे, कांगारू हा कोणत्या प्राणी वर्गात मोडतो? सस्तन. सस्तन म्हणजे काय? सस्तन म्हणजे काय? पिलांना जन्म देणारे, जे अंड्यांमधून निघतात त्यांना सस्तन म्हणत. पिलांना जन्म देणारे म्हणजे एका मादीपासून दुसरी मादी तयार होते किंवा नर तयार होतो. म्हणजे आपण कसे प्राणी आहे? सस्तन प्राणी. माणसापासून माणूस तयार होतो, बरोबर आहे की नाही? तर कांगारू हा सस्तन प्राणी आहे, बरोबर का? कोंबडी आहे का सस्तन प्राणी? कोंबडी सस्तन प्राणी नाहीये. ती अंड देते, त्या अंड्यापासून मग बच्चा तयार होतो, बरोबर ना? बर, तर कांगारू हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? ऑस्ट्रेलिया. शेख. पुढे, आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 14 जूनला. काय रे, आताच पाहिलं आपण, बरोबर का? पुढे, 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालदिन केव्हा राहतो? आणि 14 नोव्हेंबर. चष्म्याचे भिंग कशापासून बनवतात? फ्लिंट काच. हिमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? हिमॅटॉलॉजी. हिम म्हणजे लोह. हिम म्हणजे काय? लोह. हिम म्हणजे बर्फ बी होतो. आपल्या रक्तात काय राहतं रे? लोहाचं प्रमाण राहतं. समजतंय का? लोह म्हणजे काय? जे लोखंड राहतं तसं चिटकत ना रक्त. चिटकत नसेल तर काय होतं? चिटकत नसेल तर चांगलं आहे. आणि जर चिटकत असेल तर रक्ताच्या गुठळ्या तयार होता, मग अटॅक येतो, है ना? जास्त बी घट्ट नको पाहिजे, नाही तर मग डायरेक्ट गुठळ्या तयार होता. आपल्या हृदयातून रक्तवाहिन्या गेले, त्या रक्तवाहिन्या एकदम मायक्रो आहे, एकदम बारीक, जे की आपण पाहू बी शकत नाही. जे की आपण पहा, मी असं जर हे असं उकरलं तर याच्यातून आहे ना काही निघेन रे, लाकूड निघेन एकदम बारीक असं. त्याच्यापेक्षा बी बारीक आपल्या रक्तवाहिन्या आहे. आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये आपण खातो पितो आणि त्याच्यातून रक्त पुरवठा आपल्या मेंदूला होतो, आपल्या सगळ्या बॉडीला होतो. ते रक्तवाहिनीमध्ये जर काही अडकलं, समजा तिथं मी नाही फडकटाकी दिलं, रक्त पुढे जाणार. रक्त पुढे नाही गेलं की काय तयार होता? गुठळ्या तयार होता. मग माणसाला झटके येतात. इथं झटका आले म्हणजे ब्रेन हॅमरेज. म्हणजे एकदम बारीक नळ्या आपल्या शरीरात. आपल्या शरीरातल्या नळ्या, त्या आतड्या जर काढल्या तर पृथ्वीच्या 4 प्रदक्षिणा होतील. किती? जसं तुम्ही बोकड्या कापताना पालाय का? कोण पालाय? त्याच्या नळ्या ताणतात अशा, केवढ्या लंब्या होत्या त्या. तशा आपल्या जर नळ्या काढल्या तर पृथ्वीच्या 4 प्रदक्षिणा होतील. एवढ्या नळ्या आपल्या शरीरात आहे, समजतंय? त्याच्यामुळे माणूस जगतोय. एक बी नळी खराब झाली गेला. म्हणून एका बी नळीमध्ये काही अटक्याला नको. अटक्याला लागलं की माणसाचा श्वास फुलतो, बीपी वाढतो. बीपी वाढला की काय होतं? रक्ताचा पुरवठा जोरजोरात होतो. जोरजोरात झाला केव्हा होतो? जेव्हा रक्ताला जायला जागा नाही राहत. मग लोक कोणत्या गोळ्या खाता? रक्त पातळच्या. बीपीची गोळी म्हणजे इन शॉर्ट काय आहे की रक्तात जर काही अडथळा येत असेल तर ती गोळी काय करते? तो अडथळा दूर करते. त्याला म्हणतात रक्त पातळची गोळी. चला पुढे, हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्ताशी संबंधित. मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी किती फॅरेनहाइट पाहिजे? 98.6 फॅरेनहाइट. आणि सेल्सिअस मध्ये 37.5 न का 37 आहे? करेक्ट 37 आहे का? पाहून यायचं. मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात? 22च. मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात? पाहून घे एक वेळा. उत्तर पाहून घ्या ना एक वेळा. अबे त्याच्यात नाही रे, उत्तरपत्रिका आहे ना आपल्याकडे. जे उत्तरपत्रिकेने ते 22 आहे ना. कवटीमध्ये 22 हाड आहे. एकच दिसते. आणि पाहिल्यानंतर पाहिलंय का? फक्त एवढं निघतं ते टाकलं गेले नाही तुम्ही. पोरीत नाही जात, पण पोरं तर जातात ठेवले.
मग त्या अड्ड्या जमा करायला जातो ते कवटी निघते फक्त 22 हाड आहे तिच्यात तोडते टाइम आपण सोचते क्या मुन्ना भाई MBBS पिक्चर पाहिलाय का कितने टाइप की हड्डियां होती है माणसाच्या शरीरात किती प्रकारच्या हड्ड्या राहतात शाबास 206 टाइप की तो सिर्फ हड्डियां होती असा म्हणतो तो लगेच मी प्रश्न पाठ करी घेतला होता विज्ञानाच्या पहिल्या लाईन मध्ये लिहिलंय माणसाच्या शरीरात 206 प्रकारचे हाड राहतात किती आणि मग तो म्हणतो तोडते टाइम आपण इतना सोचते क्या बरोबर आहे की नाही तर त्या 206 मधून 22 तर डोक्यातच आहे कवटीमध्ये समजताय का लहान मुलांच्या शरीरात 300च्या आसपास राहतात हड्ड्या त्या हड्ड्या जुळत जुळत मग मोठे होतो त्यांच्या 206 होता पुढे 206 लक्षात ठेवा त्याच्यावर प्रश्न येतो 46 नंबर खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते या वाक्यातील सर्वनाम ओळखा ती काय गुणवत्ता गुणवत्तासाठी वापरलेलं सर्वनाम ती मग ती हे सर्वनाम कोणत्या शब्दासाठी वापरलेले आहे गुणवत्ता गुणवत्ता हे कोणतं नाम भाववाचक नाम गुणवत्ता हे कोणतं नाम भाववाचक नाम म्हणजे काय ज्याला हात लावू शकत नाही चव घेऊ शकत नाही डोळ्याने पाहू शकत नाही अशा नामाला भाववाचक नाम असे म्हणतात नामाचे प्रकार 3 नामाचे प्रकार 6 रात्रीमध्ये 3 वाडी गेले नाम चालले ना सामान्य नाम विशेष नाम नामाचे प्रकार 3 चलो ठीक आहे तो आला की मग मी जाईन या वाक्यातील आलेली सर्वनामे कोणती तो आणि पुढे वा घ्या हे वाघ्याचं तर मी पाठ करून घेतलंय तुमच्याकडून वा घ्या मुरडीची स्टोरी माहिती आहे कोणाकोणाला माहिती आहे हा मग जुने पोरे पहिले खंडोबा नावाचं एक देवस्थान होतं म्हणजे आता बी आहे तर त्या खंडोबाला लोक नवस द्यायचे किंवा जर मला म्हणजे भरपूर दिवसांनी काही काही लोकांना लवकर मुलं बाळ व्हायचे नाही मग ते लवकर मुलं बाळ होण्यासाठी त्या खंडोबाला नवस द्यायचे किंवा जर मला पहिला मुलगा झाला किंवा पहिली मुलगी झाली तर मी खंडोबाले बाईन म्हणजेच काय ते त्या देवाला देऊन टाकायचे ते मग तिथले लोक त्यांची सेवा करायचे मग जर मुलगा जर वाहिला तर त्याला म्हणायचे वाघ्या आणि जर मुलगी वाहिली तर मुरडी अशी प्रथा होती ती बंद झाली नंतर वाघ्या मुरडी वाघ्या म्हणजे मुलगा आणि मुरडी म्हणजे मुलगी वाघ्याच्या विरुद्ध मुरडी पुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा खेडे एक वचनी ओळखायचं आहे पुढील शब्दातील एक वचनी पेढे अनेक वचनी वेळे अनेक वचनी रेळे अनेक वचनी खेडे म्हणजे एकच ते खेडे एकच मी परवा ऐतिहासिक नाटक पाहिले शब्दाचे वचन ओळखा एक वचन ते नाटक एक वचन नाटक अनेक वचन हेळसांड करणे हा लिहा दुर्लक्ष करणे हेळसांड करणे म्हणजे काय दुर्लक्ष करणे तल्लीन होणे सरांच्या लेक्चर मध्ये मी तल्लीन झालो भान हरपणे तल्लीन होणे म्हणजे काय भान हरपणे क्षणभंगूर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द क्षणभंगूर म्हणजे काय सांगा पहिले क्षणात नष्ट होणारे एकच सेकंदात गेम खतम क्षणभंगूर एका सेकंदात गेम खतम चिरंजीवी म्हणजे काय जो कधीच संपत नाही असा किंवा कधीच मरत नाही असा चिरंजीवी क्षणभंगूरच्या विरुद्धार्थी शब्द आहे चिरंजीवी पण तुम्हाला विचारलं क्षणभंगूर म्हणजे काय तर तुम्ही उत्तर लिहिले चिरंजीवी क्षणभंगूर म्हणजे काय एकाच क्षणात नष्ट होणारे आणि चिरंजीवी म्हणजे काय भरपूर दिवस टिकणारे किंवा कधीच न मरणारे पुढे प्रश्न क्रमांक 54 तू त्या राजपुत्राला वर हा ब्रँडेड प्रश्न आहे वर म्हणजे काय क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद बरोबर का सर वर हा शब्द कस काय क्रियापद झाला तो वाक्याच्या शेवटी आला या वाक्याच्या अर्थानुसार तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय आवृत्तीवाचक विशेषण दसपट आवृत्ती म्हणजे काय पाहिजे ही या पुस्तकाची झाली पहिली आवृत्ती 1 पट 2 आवृत्ती 3री आवृत्ती 5वी आवृत्ती 10वी आवृत्ती हे पाहता इथे लिहिलं अशी ना आवृत्ती
इथं काही लिहिलं नाही, इथं बी काही लिहिलं नाही, पण पुस्तकांवर पहा आवृत्ती दिली राहते त्यांना. आवृत्ती म्हणजे काय, तीच संख्या डबल, 1 पट 2 पट 3 पट. आता इथं पहिलीच आवृत्ती ना, तिची दुसरी आवृत्ती निघणार नाही, कारण आता संपल्या त्या प्रश्नपत्रिका. बर, टोकड्यात लिहिलं असतं पहा, 10वी आवृत्ती, 5वी आवृत्ती. आवृत्ती म्हणजे काय, किती वेळा छापलं गेलंय बा ते पुस्तक, 10 पट. मग पहिला 55 नंबर मध्ये 1 नंबरचा ऑप्शन पहा, पहिला हे कोणतं विशेषण आहे? शाबास, पहिला आहे क्रमवाचक. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा असं जर विचारलं तर ते झालं क्रमवाचक. हे पाय, चौथा बी क्रमवाचक, 8वा बी क्रमवाचक. फक्त 10 पट हे काय आहे? मधु लाडू खात असतो, कोणता काळ? रीती वर्तमान काळ. मधु लाडू खात असतो, रीती वर्तमान काळ. नेशी कोणती विभक्ती? खालीलपैकी दोन्ही पदे महत्वाची नसून 2 पदांशिवाय तिसऱ्याचाच बोध होतो. बहुब्रीही समास. हे बा, पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययी भाव समास. पहिलं पद महत्वाचं असेल तर, दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष. दोन्ही पदे महत्वाची असतील तर द्वंद्व, आणि दोन्ही पदे महत्वाची नसतील तर बहुब्री. समजलं का? पहिलं पद महत्वाचं अव्ययी भाव समास, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष समास, दोन्ही पदे महत्वाची द्वंद्व समास, आणि दोन्ही पदे महत्वाची नाही तर तो बहुब्री समास. पंचवटी कोणता समास? ज्यामध्ये संख्या यांचा उल्लेख झालेला असतो, पंचवटी म्हणजे 5, त्याला द्विगु समास असे म्हणतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको, कोणतं वाक्य आहे? आज्ञार्थी ना, आज्ञा देत आहे कोणतरी आपल्याला, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको नाही तर मरशील. आज्ञा आहे ना ती. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नको नाही तर अकॅडमीतच राहशील. आज्ञा आहे ना. मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो. व आणि व या शब्दांनी जुडणारे वाक्य संयुक्त वाक्य असते. जर कोणतं वाक्य आणि व या 2 शब्दांना जुळत असेल तर ते वाक्य कोणतं? संयुक्त वाक्य. मी अभ्यासाला सुरुवात केली आणि पाऊस सुरू झाला. कशानं सोडलं? आणि न जोडलं. कशानं जोडलं? ते कोणतं वाक्य? पुढे, डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. रिपीटेड प्रश्न आहे. जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो, या वाक्यातील प्रयोग ओळखा. जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो. आम्ही हे करताय, पहिला करता चेंज करू पाहू. जेवणानंतर तो बाहेर पडला. पडलोचं काय झालं? क्रियापद बदललं. कशानुसार? कर्त्यानुसार. कशानुसार? कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग. आता कर्तरी मध्ये 2 आहेत, एक सकर्मक कर्तरी, पायतडी. आता वाक्यात कर्ता आहे, कर्म आहे का? जेवणानंतर आम्ही ने बाहेर पडलो होतो. जर कर्त्याला ने प्रत्यय लावून क्रियापद भूतकाळी होत असेल तर त्याच्यात कर्म आहे असे समजावे, आणि होत नसेल. मग पाहू आपण. जेवणानंतर आम्ही ने बाहेर पडलो होतो. बनलं का वाक्य? म्हणजे वाक्यात कर्म. जर वाक्यात कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी असं ओळखायचं होतं. प्रॅक्टिस कर जा, गोल करून घ्या लागेल. जो तुम्हाला आवडतोय तो गोल करा. 64. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आज एवढं पटापट प्रश्न होत आहे. किती टाइम झाला? नाही, टाइम काय झाला? 8:30 झाले. चलो, प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द ओळखा. तो गाढव, आता पुल्लिंगी आहे. तो देव, हा बी पुल्लिंगी आहे. तो निरोप, हा बी पुल्लिंगी आहे. कणव हा शब्द स्त्रीलिंगी आहे. नवीनच आणि पुढे तुम्हाला असा प्रश्न येऊन जाईल. आता कणव या शब्दाचे लिंग ओळखा. मग आता इथे वाचलेला आहे ना आपण, इथे वाचलेला आहे तर तो कसा बी विचारू, आता आपला चुकायला नको. कणव हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे, मग कसं म्हणणार त्याला? ती कणव. शाबास.
इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICC चे मुख्यालय कुठे आहे? शाबास. यक्षगान कर्नाटक. यक्षगान हा लोकनृत्य प्रकार कर्नाटक राज्यात आहे. पीत क्रांती तेलबिया. दुग्ध उत्पादन काय असेल मग? श्वेत क्रांती. शाबास. आणि भाजीपाला उत्पादन हरित क्रांती. शाबास. आणि मत्स्य उत्पादन नीळ क्रांती. नीळ क्रांती. अर्थशास्त्राच्या याच्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे. कोणती क्रांती कशाला म्हणतात? कोणत्या क्रांती कोणाला माहिती आहे अजून? करडी क्रांती. शाबास. करडी क्रांती खतांशी रिलेटेड आहे. पुढे पाहू. प्रश्न क्रमांक 68. भारताचे राष्ट्रपती पदासाठी किती वयोमर्यादा पाहिजे? उपराष्ट्रपतीसाठी 35 आणि राष्ट्रपतीसाठी पण राष्ट्रपती कोण आहे आपले? द्रौपदी. आणि उपराष्ट्रपती CB जे की आपले राज्यपाल होते आता. धन विधेयक कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? धन विधेयक हे प्रथमतः लोकसभेत मांडले जाते आणि ते पण राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारसीने. म्हणजे राष्ट्रपतीला विचारतात पहिले मांडा का? तो म्हणतो हो, तेव्हा ते मांडलं जातं. पहिले कुठे? लोकसभेत. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? उत्तर प्रदेश मध्ये आहे, बिहार मध्ये बी आहे, कर्नाटक मध्ये बी आहे, MP मध्ये नाही. किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे? लिहून घ्या ते 6चे 6 नाव. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, जम्मू काश्मीर, अजून तेलंगणा. शाबास. आणि आंध्र प्रदेश. या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. बाकी राज्यांमध्ये विधान परिषद नाही. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक झालं, आंध्र प्रदेश, तेलंगणा झालं आणि जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर वेगळं झालं ना? आहे रे. जम्मू काश्मीर मध्ये 6वी ना. चेक करी आज आहे ना. तुम्हाला जादू सांगतो अजून एक. आता कालच जनरेट केली मी ती. काल मी रिडिंगला गेला होता आणि मी रिडिंगला गेला की काही ना काही शोधी जाणतो. एक प्रश्न आला समजा. आता हा प्रश्न आला काय? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? मग आहे ना गुगल मध्ये बाजूला एक लेन्स आहे बा, गुगल लेन्स माहिती का? महाराष्ट्र टाकलं नाही का आपण? मग ते जम्मू काश्मीर कोडा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र टाकलं नाही, आपलं टाकलं नाही आपण. हा, जम्मू काश्मीर कोडा. तर काय करायचं? तो प्रश्नाला फोटो काढायचा. गुगल लेन्स माहिती का? बरोबर. त्या कॅमेऱ्यात तो फोटो घ्यायचा. तो फोटो घेतल्यानंतर त्या प्रश्नाला क्रॉप करायचा फक्त. समजा आता 71 नंबर 70 नंबरचा प्रश्न येतो. उभा कॅमेरा पकडायचा आणि त्याला फोटो काढायचा त्याचा गुगल लेन्स मध्ये. गुगल मध्ये जायचं. गुगल 2 प्रकारचं आहे. एक आहे आपलं साधं गुगल, त्याच्यावर Gचं चिन्ह आहे. आणि दुसरं आता गुगल क्रोम. क्रोम मध्ये नाही म्हणते मी, काय म्हणतोय? G मध्ये. तर त्याच्यामध्ये फोटो काढायचा आणि तो क्रॉप करायचा. क्रॉप केल्यानंतर त्या प्रश्नाची सगळी माहिती येते आपली. पहिले तर त्याचं उत्तर येतं की 70व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे म्हणजेच मध्य प्रदेश. मग खाली एक्सप्लेनेशन येतं. मग तिथे एक्सप्लेनेशन तो मध्ये तिथे देतो तो की खालीलपैकी 6 राज्यात विधान परिषद आहे. मग त्या 6 राज्यांचे नावं देतो. म्हणजे आपला हा प्रश्न तर कव्हर होतोच, पण नेक्स्ट पुढे येणारा प्रश्न बी आपला कव्हर होऊन जातो. पण असं प्रत्येक प्रश्नाला करत बसायचं नाही. हे तर फसकन मग लगेच व्हॉट्सअपवर मेसेज येतो आणि गुगल लेन्स होऊन मग काय होतं? व्हॉट्सअपवर आपण शिफ्ट होई जातो, हे की नाही? जर तो प्रश्न आपल्याला समजतच नाही बा आता, मग आता आपल्याला काय, आता या प्रश्नाला काय करावं लागायचं आम्हाला? लगेच मग काळा टोकडा जांभळ्या टोकड्यामध्ये, किती नंबरच्या पानावर मध्ये टोकड्यात जांभळ्यामध्ये 10-15 मिनिटं चालले जायचे. पण आता गुगल लेन्स मुळे काय झालंय? ते सोपं झालंय. लगेच एका मिनिटात आपल्याला त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन समजून जात. ठीक आहे. पुढे राज्य लोक. आता ह्या विधान परिषद म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. आपल्या भारतात 2 सदन आहेत. भारतात किती सदन आहेत? कोणते कोणते? लोकसभा हे भारताचे. हे काय रे? तसे प्रत्येक राज्याचे 2 सदन असतात. एक विधानसभा आणि दुसरं. पण विधान परिषद फक्त 6 राज्यांमध्ये भारतात.
भारतात फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. मग ते 6 राज्य आपल्याला माहितीच पाहिजे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. समजतंय? आता काय आहे, जम्मू काश्मीर मध्ये बी आहे, पण मग विषय काय आता, तो जो आंध्र प्रदेश मधून तेलंगणा बाहेर निघाला ना, त्याच्यामुळे ते 2 झाले. समजताय का? नाही तर ते पहिले आंध्र प्रदेशच पकडला जातं, शेवटचं जम्मू काश्मीर पकडलं जातं. तर तुम्ही पाहून घ्या ते 6 आहेत का 7 झाले आता. पाहून घ्यायचं. ठीक आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. राज्यपाल कलम 153 नियुक्ती, 155 नेमणूक. राज्यपाल कलम 153 नियुक्ती, 155 नेमणूक. नियुक्ती आणि नेमणूक 2 वेगवेगळे प्रकार आहे. नियुक्ती वेगळं, नेमणूक वेगळं. तुम्हाला दोन्ही एकत्र वाटत असतील. समजताय ना? आता माझी नियुक्ती कोण केली आहे? नियुक्ती कोण केली आहे? शासनानं. आणि नेमणूक कुठे भेटली आहे? जिल्हा परिषद मध्ये. नियुक्ती महाराष्ट्र शासन आणि नेमणूक जिल्हा परिषद. नियुक्ती महाराष्ट्र शासन, नेमणूक महाराष्ट्र पोलीस. समजतंय का? असं राहतं. नियुक्ती वेगळी, नेमणूक वेगळी. पुढे, लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्याच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? झिंकचा थर दिला जातो. मग ते गंजत नाही, लाल होत नाही. गॉयटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? गॉयटर कुठे होतो रे? आयोडीनच्या कमतरतेमुळे. पहिले याची त्याची ॲडोटाईप. आयोडीन नमक लिहिजे, टाटा नमक, आयोडीन नमक. पुढील पैकी काय सोन्यासारखे दिसते? पायराइट, ऑप्शन नंबर 4 हे सोन्यासारखं दिसतं. अरे 1000 वेळा आला या प्रश्न, चुकायला नको पाहिजे होता. पुढील पैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणजेच फुल्स गोल्ड, मूर्खाचे सोने म्हटलं जातं त्याला, पायराइट. वटवा गड कोणत्या वर्गात येते? सस्तन. शाबास. 76 नंबरचा प्रश्न. गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले. तर पाठ येणार आहे किती रे? 1 ते 100 बेरीज 5000, 50, 50-50. 1 ते 100 पर्यंत बेरीज. एक पायरीवर चालला, 1 फुल ठेवलं. दुसऱ्या पायरीवर चालला, 2 फुलं ठेवले. तिसऱ्या पायरीवर चालला, 3 फुलं ठेवले. असे 100 पायऱ्या चालला तो. म्हणजे 1 ते 100 पर्यंत बेरीज. शॉर्टकट 100 गुणिले 101 भागिले 2. शॉर्टकट 100 गुणिले 101 भागिले 2. 5050. प्रश्न क्रमांक 77. एका पाकिटात काही 5 रुपयाच्या, काही 10 रुपयाच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे. दुपटीपेक्षा 10 कमी आहे. तर पाकिटात 5 रुपयाच्या व 10 रुपयांच्या नोटा किती? 4 नंबर ऑप्शन तर यापैकी नाहीये, म्हणून 1 वर चालू करू. 5 रुपयांच्या नोटा 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी. बरोबर का? हे बाय, मग आता पहिला ऑप्शन काय? 5च्या 15 नोटावर 10च्या 30 नोटा. चूक. त्याच्या दुपटीपेक्षा लहान कमी पाहिजे. तर दुप्पट दिसतंय. 15 दुनी 30. बरोबर आहे का नाही? हा, 5च्या नोटा 20, 10च्या नोटा 30. 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या म्हणजे 30च्या 60. 60 आणि दुपटीपेक्षा 10 कमी 50 पाहिजे होतं. चुकलं ना? ऑप्शन नंबर 2 बी चुकलं. 3 नंबर 10च्या डबल किती? सॉरी, 10च्या नोटा 20 आहे. 20च्या डबल 20च्या डबल मग 40 पेक्षा 10 कमी. मग ऑप्शन नंबर 3. मार टोटल 30 5 150 आणि 20 10 200 झाले 350. ऑप्शन नंबर 3 उत्तर पाहिजे. 10च्या नोटा किती घेतल्या आपण? 20. 10च्या नोटा किती घेतल्या? 20च्या डबल 40. मग 40 पेक्षा 10 कमी म्हणजे किती? मग 5च्या नोटा 30 असतील. 5च्या नोटा 30 व 10च्या नोटा 20 असं टोटल 350 होत असेल. तर आपलं उत्तर बरोबर आहे. जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. म्हणजे मोठा भाऊ कोण आहे? जोसेफ.
जोसेफचं वजन डबल आहे त्याच्या भाऊच्या वजनाच्या. दोघांचे मिळून वजन 63 किलो का असतील तर जोसेफचे वय किती? 42. 63 भागिले 3, 1 हिस्सा 21. मग मोठा कोण? जोसेफ. 21 दुनी 42. 21 च्या डबल 42. त्याचा लहान भाऊ किती वयाचा? 21. आणि मोठा भाऊ 21 दुनी 42. एका खोक्याची लांबी 20 सेंटीमीटर व रुंदी 10.5 सेंटीमीटर व उंची 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ काढा. काढा. घनफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा घन हे नाही येते. 3 इंचा गुणाकार मारा. $160 गुणिले 10.5. 160 झालं ना. 160 गुणिले 10.5. उरवा तुमच्या पायऱ्या 90 मिनिटात पेपर होणार नाही बरं. हा 90 मिनिटात सुटला पाहिजे तो आपला. आय ऑप्शन मध्ये झालं. खोका आहे ना तो खोका म्हणून गुणिले 6 गुणिले बाजूचा वर्ग घेतला नाही आपण. आलं 1680. नेक्स्ट काय केलं आपण? 20 गुणिले 10.5 गुणिले 8. मग मी तसं न करता 20 गुणिले 8 करी घेतलं पहिले. 20 8 160 कारण आपला 20 चा बाळा पाठ आहे. 10.5 सेमी असा आला. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1380 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ किती? परिघ काढायचा आहे रे. परिघ बरोबर पाय आर स्क्वेअर. परिघ बरोबर पाय आर स्क्वेअर घे. मग पाय 22/7 गुणिले आर गुणिले आर. हे घे रे पहिले. 22/7 गुणिले 14 गुणिले 14 घे. 22/7 गुणिले 14 गुणिले 14 घे. 22/7 गुणिले 14 गुणिले 14 कितला? 22/7 गुणिले 14 गुणिले 14 22/7 शाबास 600. हा आता हे 600 सोडा आलं. आता घे 22/7 गुणिले 21 गुणिले 21. 22/7 गुणिले 21 गुणिले 21. हम्म 1380. काय ते? क्षेत्रफळ. काय ते? हे बाय एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1380 चौरस सेंटीमीटर असेल. क्षेत्रफळ भेटलं आपल्याला. त्रिज्या सापडली. किती त्रिज्या? 21. त्रिज्या नेहमी कशाच्या पाड्यात वापरायची? 7च्या पाड्यात. 7 न काही चेक केलं 14 न केलं आपण. 14 ने चुकलं आपलं. 21 न बरोबर आलं. आता आपल्याकडे त्रिज्या आहे. जाय आता पाय आर स्क्वेअर काढ. 22/7 गुणिले 21 गुणिले 21 ते तर काढलं ना आपण. मग परिघचं सूत्र चुकतंय बहुतेक. 2 पाय आर काढ. मग 2 गुणिले 22/7 गुणिले 21. क्षेत्रफळ 1380 ना. गणितात दिलंय ना. परिघाचं सूत्र चुकलं. मग तू परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय आर. 2 गुणिले 22/7 गुणिले 21 किती? 132. काय पण 2 ऑप्शन आहे तरी. वरती क्षेत्रफळ कशात दिलंय तर हे बी कशात देणं पडेल. हा उत्तर काय त्यानं तर सेंटीमीटर मध्ये दिलंय. 132 आलं पाहिजे. गोल करी घे. उत्तर तर तुला समजलं. 132 आलंय. कशाला विचारशील आता? फोटो काढायचा लेन्स मध्ये काढायचा. हे उत्तर 4 सेमी मध्ये येईन का सेंटीमीटर मध्ये येईन हे पाहायचं. उत्तर समजलं का? कसं काढलं मी ना? कसं काढलं तिथे लिह. आता परिघाचं सूत्र. परिघ बरोबर 2 पाय आर. परिघ बरोबर 2 पाय आर.
नेक्स्ट, राहुलने 5 दिवसीय सामन्यात सरासरी 5 एकदिवसीय सामन्यात सरासरी 48 धावा केला. 48 पाचा 240. पहिल्या 3 सामन्यात त्याने सरासरी 40 धावा केल्या. 40 त्रिक 40 त्रिक सारीतल्या पटापट सोडत आहे तुम्ही, मला काहीच समजत नाही. एक दोन लिहू, पाळे लिहू, बेरीज लिहू. राहुलने 5 एकदिवसीय सामन्यात 48 सरासरी धावा केल्या. एका सामन्यात 48, 5 सामन्यात 240. पहिल्या 3 सामन्यात त्याने सरासरी 40 धावा केल्या. 40 40 40 40 त्रिक 240 मधून 120 गेले. उरले किती? ते 120 रन त्याने किती सामन्यात केल्या असतील? मग 2. पाहू आता पुढे काय म्हणतो. चौथ्या सामन्यात त्याने 70 धावा केल्या. त्या 120 मधून चौथ्या सामन्यात त्याने किती केल्या? 5व्या सामन्यात किती? तर 5व्या सामन्यात त्याने किती धावा केल्या? 50. पेनाले हात बी लावत नाही, असा स्पीड पाहिजे. तुम्ही अजून एक जर विचार केला तर मी पुरा प्रश्न वाचतोय का? मी पुरा प्रश्न वाचतोय का? तुम्ही राहुलने 5 एकदिवसीय तवशिंत उत्तरी जात आहे. प्रश्न वाचायची सवय बी आपली बाहेर. एका नावेत 25 किलोग्राम सरासरी वजनाचे 40 मुले बसले. 25 चौक 100, 1000 किलो वजन. आज झालेला प्रश्न आहे आपल्या वर्गात. 25 किलोग्राम वजनाची 40 मुले बसलेली आहे. 25 चौक 100, 100 आणि तो 1 0, 1000 किलोचं वजन आहे. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलो आहे. 26 गुणिले शाबास 40 पोरण तो 1 नावाडी. कर जे बी उत्तर येईल त्याच्यातून 1000 वजा करायचे. 1000 मग उत्तर आलं 66. आता जरी नाही समजलं असेल पण पेपरमध्ये म्हणजे इथं तुम्ही प्रॅक्टिस करताना लायब्ररीमध्ये ते सोडून घ्यायचं. नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी मी आहेच. 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये. 20 मीटर कापडाची किंमत, मग 1 मीटर किती रे? 20 1 20, उरले सोडा. 20 8 160, 180 रुपये. 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये. 1 मीटर किती रे? 180. तर 16 मीटर किती? 180 गुणिले 16. 180 गुणिले 16 2800. मी हे फास्ट कापर सोडवतोय, तुम्हाला समजलं पाहिजे. पेपर किती मिनिटाचा आहे? 90. पेपर किती मिनिटाचा आहे? त्या 90 मिनिटात मी तुम्हाला एक्सप्लेन बी करतोय आणि सोडवतो बी आहे. 2च प्रश्न असे ज्याला गोल केलाय आपण, ज्याचं उत्तर आपल्याला माहित नाहीये. मग तुम्हाला दाखवतोय मी की मी दर पेपरला 90+ कसा काढतो. तर तुम्ही मी 100% अशी तुम्ही 50% तर घ्या. पेना आहे का माझ्या हातात? उत्तर येत आहे का नाही? उत्तर येत आहे का नाही? किती प्रश्न चालू आहे आपला? 84चा लागला तरी बी पेनाची गरज पडली नाही मला. तुमच्या हातात पेन आहे. 4 मीटर लांबी 3 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. 4 त्रिक लांबी रुंदी वेगवेगळी म्हणजे ते आयताकार असेल. जर सारखं राहिलं असतं तर काय राहिलं असतं? मग चौरसचा आपण घेतला असता बाजूचा वर्ग. चाल म्हणजे ते 12 मीटरची भीत झाली. 4 त्रिक हा 1 चौरस मीटरला 25. 1 चौरस मीटरला 25 रुपये मजुरी. तर रंग देण्यासाठी किती मजुरी लागेल? सांग तू आता. 300 कस काय? 12. आता जो 25 गुणिले 4 करीन त्याचं उत्तर तर चुकणार आहे. समजलं पाहिजे. 4 त्रिक मग 25 गुणिले 12 300 आलं. आता याच्यात काय समजलं पाहिजे होतं की यार ही भीत कशी आहे? 4 मीटर लांब 3 मीटर रुंद. आयत आहे. आता मायताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय r स्क्वेअर. परिघाचं परिघ बरोबर 2 पाय r बरोबर. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासाने संपला. पाय रे 3:45. घडी घडी पेनच नको वापरू. 4:45, 5:45, 6:15. 3:45 ला चालू झाला ना, 2.5 तासाला संपला होता तो. 4:45 1 तास, 5:45 2 तास म्हणजे 5:45 आणि त्याच्यात अर्धा घंटा टाकला तर 6:15. 6:15. ऑप्शन नंबर 1
प्रत्येक ठिकाणी पेन वापरलाच पाहिजे याची गरज नाही. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर काय उरेल? 4 अंकी मोठ्यात मोठी 9999 आणि 3 अंकी लहानात लहान 100. लहानात लहान 100 ना. कर मग 9999 98. ऑप्शन नंबर 1. एक विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5000, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती? काढा. हम्म 20 दुनी 40, 20 पाचे 100, म्हणजे 250 रुपये खर्च आहे एका विद्यार्थ्याचा. 250 गुणिले 10, 10 दिवसाचा 250. बर किती? एका दिवसाचा 25. नाही रे, एका दिवसाचा 25 कस काय? 250 ना. हा 5000 कसं कसं सोडवलं? हा शाबास. 20 गुणिले 10 200 भागिले 5000. 5000 भागिले 200. 2 2 0 गेले. एक उत्तर आलं 25. हा हा पुढे मग कसं केलं सांग ना. तू तर विचारताय मी तुले. 20 गुणिले 10 भागिले 5000 बरोबरची नकाला सांगितले 32 गुणिले 7 करते. ते क्रॉस करलं तर 25 गुणिले 7 एका पोराला 25 रुपये. हां 7 दिवसाचे 175 रुपये झाले. 175 गुणिले 32 5600. जमलं का रे? सुरुवातीला काय केलं? 20 गुणिले 10 केलं. 20 10 200. मग ते 5000 भागिले 200 केले 25 रुपये आले. बरोबर का? हा मग ते 25 ले काय केलं? काय 25 गुणिले 7 एका दिवसाचे 25 रुपये आले ना. तर 7 दिवसाचे किती? 25 7 175 आणि 175 गुणिले 32 केलं तर उत्तर आलं 5600. गोल करा. त्याला सोडायचा. प्रॅक्टिस करायची त्याची. येणारा प्रश्न आहे बरं का तो. कसं केलं समजलं का? एक ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. किती? 2.1. तर त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती? लगाव. कसं सोडवणार? 250 भागिले का? हा उत्तर किलोमीटर मध्ये. अशा परिस्थितीत काय करायचं? त्या प्रश्नाला गोल करायचा. कर गोल. उत्तर काढी देतो तुम्हाला काही टेन्शन नको घ्या. गोल करा. केला का? चला 89 वर थांबायचं नाही. त्याच्यासाठी येत नाही ना पुढे चालायचं. एक आयताची लांबी रुंदी यांची बेरीज 8 सेंटीमीटर व वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे. तर त्यांचे क्षेत्रफळ किती? लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेंटीमीटर. लांबी व रुंदी यांची बेरीज किती रे? 8 सेंटीमीटर वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती? मग असे कोणते दोन संख्या ज्यांची बेरीज 8 येते? 3 आणि 5. 3 आणि 5 पण 5तून 3 गेले. आलं का? लांबी गुणिले रुंदी 3 5 आलं. लांबी जर मी 5 मानली आणि रुंदी जर 3 मारली, 5 आणि 3 बेरीज 8 आली. वजाबाकी मग त्याचं क्षेत्रफळ विचारलंय. लांबी गुणिले रुंदी 15 आलं. मग त्याच्यात टाइम वेस्ट करायपेक्षा 88 मध्ये 89 वाला 1 मार्क घ्यायचा आणि पुढे चालायचं. आणि मग केव्हा पाहायचं? शेवटी. आपल्याकडे भरपूर टाइम आहे अजून. पुढे प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. तर त्यांची वय किती? प्रियंका मोठी आहे दीपिकापेक्षा. मग 20 14 पहिलंच ऑप्शन पाय. दोन्हींची बेरीज 34 येते का पाय? आणि प्रियंका 6 वर्षांनी मोठी. आलं.
झालं. 91. एका प्राणी संग्रहालयात सिंह व मोर एकूण संख्या 50 आहे. किती आहेत? सिंहाचे पाय किती? सिंहाचे पाय किती? मोराचे किती? बर. दोन्हींची संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची संख्या 140 आहे. त्यांच्या पायांची संख्या किती आहे? तर प्राणी संग्रहालयातील सिंह व मोरांची संख्या काढा. ऑप्शन नंबर 4 वर जायचं. सिंह किती रे? 20 चौक पहिले 20 सिंह आहे ना. 4 नंबर ऑप्शन. 20 चौक आणि 30 दुनी 80 आणि 60. 80 आणि 60 आलं का? आलं पाय. सिंहाचे पाय किती? 80. मोरांचे पाय किती? आपल्याला किती पाहिजे होते? तेवढे झाले. उत्तर ते लिहायचं, पुढे जायचं. डायरेक्ट 4 नंबर ऑप्शन वर गेले आपण. समजतंय? जर 4 फेल गेला असतं तर 1 वर. 92 नंबर प्रश्न. 200 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली म्हणजे 240 झाली. हा लिहू नको, तोंडी सोडायचा प्रयत्न कर. 200 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली. 10% 20, 20% 40 म्हणजे किती झाली? 200 चे 20%. शाबास, 240. नंतर ही वाढवलेली किंमत किती? 240 जी आहे ती वाढवली किंमत 20% कमी केली म्हणजे 48. 240 मायनस 48 192. किती रे? वाढवलेली किंमत 20% कमी. तर या वस्तूची शेवटची किंमत त्याच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी असेल? पहिले 200 होती, आता 192 झाली. 8 ने कमी. पुढे तोंडी सुट्टय का नाही? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली? डलहौसी. डलहौसीचा कार्यकाळ होता 1848 ते 1856. त्यानंतर डलहौसी हा 1862 पर्यंत होता. समजतंय? तिथे कार्यकाळ दिलाय पा तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात. दिलाय का नाही? 1857 ला कोण गव्हर्नर जनरल होता? सॉरी, व्हाईसराय होता. 1857 ला भारताचा पहिला व्हाईसराय कोण? वाचलं नाही का? 1857 ला पहिला भारताचा व्हाईसराय कोण होता? तुम्हाला बी आठवत नाही नाव. आता नाव आहे का? विल्यम बेंटिक 1832 मध्ये होता. विल्यम कॅनिंग. लिहा रे, लॉर्ड विल्यम कॅनिंग. 1857 ते 1862 लॉर्ड विल्यम कॅनिंग. 48 ते 56 पर्यंत कोण होता? डलहौसी. आणि 1857 चा उठाव झाला ना, तो लॉर्ड विल्यम कॅनिंग. आपल्याला कार्यकाळ माहिती पाहिजे. लॉर्ड विल्यम बेंटिक क्या होता रे? 1828 ते 1832 है ना. लॉर्ड कॉर्नवालिस 1899 ते 1905 आणि लॉर्ड रिपन 1878 ते 1882. समजतंय? 1857 चा उठाव. स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटले? सगळ्यांना माहितीये. विदा सावरकर. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया दादाभाई नौरोजी. भारत सेवक समाजाची स्थापना. शाबास. वर्ष 6 1906 गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही. वर्ष 1940 वैयक्तिक सत्याग्रह विनोबा भावे 1940. पंडित श्याम कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना. वर्ष 1905 लंडन येथे केली. इंडिया हाऊस 1905. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? रमाबाई. आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ. शाबास, स्वामी रामानंद तीर्थ. 100 प्रश्नापैकी 3 प्रश्न असे जे आपल्याला फक्त गोल करून आपण ठेवले, बाकी सगळे सोडवले आहे. बंद करून.